नारायण 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 भजमन नारायण नारायण भजमन नारायण 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 सत्यनारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण मृत्यू लोकामध्ये भ्रमण करत करत चित्रकूट पर्वतावर गेले. कोणत्या पर्वतावर? चित्रकूट पर्वतावर. त्या ठिकाणी अत्री ऋषीचा आश्रम होता. कोणत्या ऋषीचा? अत्री ऋषीचा. आणि अत्री ऋषीच्या पत्नीचं नाव होतं अनुसूया. लक्ष देता बरोबर. आणि ही अनुसूया कोणाची मुलगी होती? ना आम्हाला नाही माहित, आमच्या घरात जास्त माहित नाही, तर हे कुठे लक्ष ठेवायचं. ही अनुसूया देवहूतीची मुलगी होती, कर्दम ऋषीची मुलगी होती. कारण देवहूतीला 9 मुली झाल्या होत्या. किती मुली? 9 मुली. 10वा मुलगा झाला. त्या मुलाचं नाव कपिलजी ठेवलं. आणि त्या 9 मुलीपैकी ही अनुसूया नावाची मुलगी जेव्हा कर्दम ऋषींनी देवहूतीला म्हटलं, कारण त्यांचं ठरलं होतं, देवहूती म्हणाली होती, जोपर्यंत मला मुलगा होत नाही तोपर्यंत तुम्ही संसार त्याग करू शकत नाही. पूर्वी हे स्थिती होती मा, आहे ना. मुलगी कधी झाली की मुलाची वाट पाहत होते लोक. 4-4, 5-5 मुली. आता तर लय कठीण आहे मा. लय कठीण काय? आता लय सोपा आहे. ऋषींनी 9 ऋषी बोलावले आणि ह्या 9 मुली अर्पण केल्या. त्याप्रमाणे अनुसूया नावाची मुलगी अत्री ऋषीला देण्यात आली. परंतु अनुसूया सात्विक होती, पतिव्रता होती. दीन रजनी पतीची सेवा करायची. दीन रजनी म्हणजे रात्रंदिवस पतीच्या आज्ञेचं पालन करायची. अरे जी पतीच्या आज्ञेचं पालन करते इकडे पाहिजे. सेल्फी काढली बेलवाईनं आईले पाठवून देते मोबाईलवर, व्हॉट्सअपवर. आणि आई तिकडून पाहिजे, माझी पिंटी बेल वाहून राहिली. आणि ती लगेच दोघी तिघे इकडे पाहिजे माझी पिंटी. हे मंदिरात, महादेवाच्या मंदिरामध्ये बेल वाहून राहिली. गेलो वाक्या याले म्हणते प्रदर्शन. मला चीड आहे महाराज. काही जण बापा भगवंताच्या मूर्त्या असल्या त्याच्यासोबत सेल्फी काढतात, फोटो काढतात. एवढे आपली ही आहे का? पात्रता आहे का? सांगा बरं. एवढी पात्रता आहे का? अरे आपली पात्रता भगवंताच्या, साधू संतांच्या चरणापर्यंतच आहे. आलं ना लक्षात? चरणापर्यंत. आणि जर तुम्हाला एवढी पात्रता तर निर्माण करून घ्यायची असेल तर जसं लहान मूल असते ना, त्याचे तत्व घ्या. त्या लहान मुलाच्या देहामध्ये, शरीरामध्ये विकार असते काय? अति लहान मुलं आहे, त्याच्यात विकार आहे काय? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे काय? नाही. उदाहरणार्थ ते
खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर आणि मागे मुक्ताई सुंदर. अत्री ऋषीच्या आश्रमाच्या द्वारावर जाऊन उभे राहिले आणि नारदाने जेव्हा बघितलं, अरे वा, ही स्त्री. देवर्षी नारदाने विचार केला, ही अनुसूया आहे.